अहिल्यानगर महानगरपालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महानगरपालिकेला शिवसेनेनं दिलाय। अहिल्यानगर शहरातील मध्यवर्ती भागातील बाजारपेठ एकाच वेळी चारी बाजूंनी खांदून ठेवत ऐन पावसाळ्यात व्यापारी सर्वसामान्य नगरकरांची प्रचंड पिळवणूक मनपा प्रशासन करत आहे। विकासाच्या नावाखाली मनपाचा नियोजन शून्य कारभार सुरू आहे। शहराची दैनावस्था मनपा प्रशासन आणि सत्तेचा रिमोट कंट्रोल असणाऱ्या सत्ताधारी महायुतीनं केलाय। आता खूप झालं, नगरकरांसाठी हे सहन करण्यापलीकडे गेलंय। मध्य शहर बाजारपेठेतील रखडलेली कामं नियोजनबद्धरित्या जलद गतीनं पूर्ण करा, अन्यथा मनपाला तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ठाकरे शिवसेनेच्या वतीनं नगर शहर प्रमुख किरण काळे यांनी आयुक्त यशवंत डांगे यांना लेखी निवेदनातून दिलाय। शहरात कचरा संकलन यंत्रणेचा पूर्ण बोजवारा उडाला असून मनपाने संपूर्ण शहराचीच कचराकुंडी करत नगरचा नरक केल्याचा हल्लाबोल यावेळी शहरातील चित्रा टॉकीज परिसराची पाहणी करताना किरण काळे यांनी केलाय। शहरातील चित्रा टॉकीज परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर कचरा साचलाय। नागरिकांच्या तक्रारीनंतर या परिसराची शहर प्रमुख किरण काळे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली आणि तीव्र संताप व्यक्त करत मनपा प्रशासनाच्या गलथान कारभाराचे त्यांनी वाभाडे काढले। मनपाच्या कचरा संकलन विभागाचा नियोजन शून्य कारभार या स्थितीला जबाबदार आहे। यामुळेच संपूर्ण शहराची कचराकुंडी उकिरडा झालाय। त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून मनपाला आजवर शहर स्वच्छतेची मिळालेली पारितोषिकं आपण स्वतःहून शासनाला परत केली पाहिजे, कारण ही बिरुदावली मिरवण्याचा कोणताही अधिकार मनपाला राहिला नसल्याचं किरण काळे यांनी म्हटलंय। तर पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावर साचलेला कचरा कुजल्यामुळे प्रचंड दुर्गंधी सुटली आहे। परिणामी नागरिकांचं आरोग्य धोक्यात आले। तर शहराच्या अनेक भागात आजही कचरा संकलनासाठी घंटागाडी दररोज येत नाही, आलीच तर त्याच्या वेळा निश्चित नाहीये। त्यातही ती एखाद्या परिसरात गेली तर नागरिक बाहेर येऊन कचरा टाकण्याआधीच गाडी पुढे निघून गेलेली असते। नागरिक 2 दिवसाहून अधिक काळासाठी घरात कचरा साठवून ठेवू शकत नाही, त्यामुळे नाईलाजास्तव हा सर्व कचरा नागरिकांना रस्त्यावरच टाकण्याची परिस्थिती निर्माण होतीये। तसेच चितळे रोड ते चित्रा टॉकीज ते लक्ष्मी कारंजा चौक ते पटवर्धन चौक या मार्गावर ड्रेनेज रस्त्याची कामं सुरू आहे। या कामाची पाहणी केल्यानंतर संताप व्यक्त करताना किरण काळे म्हणाले, पावसाळ्यापूर्वी मनपा प्रशासन झोपलं होतं काय? पावसाळ्यापूर्वी ही कामं सुरू करून पूर्ण करण्याची गरज होती, मात्र ऐन पावसाळ्यात हा परिसर एकाच वेळेला दोन्ही बाजूनं खोदून ठेवत परिसरातील नागरिक, व्यापारी तसेच मोठ्या प्रमाणावर या भागातून ये-जा करणाऱ्या नगरकरांचं जगणं मुश्किल केलंय। तर शहरातील चित्रा टॉकीज परिसरात रस्त्यावर साचलेला कचरा 2 दिवसाच्या आत उचलून परिसर स्वच्छ न केल्यास संबंधित ठिकाणी शहराची कचराकुंडी केल्याबद्दल मनपा प्रशासन सत्ताधारी महायुतीचे आभार मानणारा जाहीर फलक लावून जाहीर निषेध नोंदवण्याचा इशारा ठाकरे शिवसेनेनं दिलाय। तसेच त्यानंतरही आवश्यक ती कार्यवाही न केल्यास नागरिकांना काय यातना होतात याची मनपाला जाणीव व्हावी, याकरिता संबंधित दुर्गंधीयुक्त कचरा शिवसेना मनपा कार्यालयात घेऊन येत मनपाच्या दारात बोंबाबोंब आंदोलन करेल असा इशारा किरण काळे यांनी दिलाय। रस्त्याच्या कामाबाबत देखील योग्य ती पावले न उचलल्यास तीव्र आंदोलन छेडू असं किरण काळे यांनी म्हटलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।